शुद्धीत नाहीयेस की काहीतरी बरळते आणि तुम्ही काय सण साजरा करायचा सोडून हा तमाशा बघत बसलायत? हा, तू चल, तू आत चल, चल. गंमत राहिली, गंमत मला सांगायची, गंमत चल, तू आत चल. अहो तिलोत्तमा मॅडम, बोलू द्या ना तिला. काय अर्ध सत्याने ना संशय वाढतो. हे घर माझं आहे, तेव्हा इथे कुणी बोलायचं आणि काय बोलायचं हे मी ठरवणार. तिची अवस्था बघा, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. चल ग, चल, आत चल, आत चल, चल पटकन. भैरवी आत चल. हळू. तिलोत्तमा, तू चांगली नाहीये, मला गंमत. बस इकडे, बस इकडे, बस बस शांत. करत होती तू, मला जाग येऊन आली. तिलोत्तमा, माई काय झालंय यांना? अशा का पडपडतायत? कल गहाण ठेवलीये कारण तिने माझी अब्रू काढायला निघाली होती बाहेर. ही बाई काय वाटेल ते बडबडतीये. ही ही काहीतरी प्याली आहे का? हिला हिला कोणी भांग पाजलीये का? भैरवी, भैरवी, भांग? पण भांगेचा ग्लास तर माझ्या हातात होता आणि तो नीलजींचा धक्का लागून फुटला ना. मग यांना कशी काय चढली आहे भांग? का चुकून मी दुसराच ग्लास उचलला आणि तो फुटला? मी तुला विचारते ना, तुझ्याशी बोलते मी. हिची बडबड आधी बंद करा, आधीच सांगून ठेवते. गंमत सांगायची. तिलोत्तमा, तू किती वाईट आहेस. मला सगळ्यांना सांगायचं होतं, तुझं गुपित सांगायचं होतं मला. चुप चुप, मी सांगणार आहे पण तुझं गुपित. तू खूप वाईट आहेस. मला किती जोरात मारलं. तू किती वाईट आहे. तिलोत्तमा, हे चांगली नाहीये. मी गप्प बसा, आधीच सांगून ठेव. हिला शांत कर आधी. तू बघतीयस काय? हिला आधी शांत कर, हिला झोपव, नाहीतर हिला बांधून ठेव इथे. पण ही या खोलीच्या बाहेर येता कामा नये. ही जर का बाहेर आली आणि कुणाकडे काही बडबडली ना तर याद राख, हिला हिला बांधून ठेव, नाहीतर खोली बंद कर आणि आतून लॉक करून टाक. हा, ही जर का बाहेर पडली तर त्याला जबाबदार तू असणार आहेस. कळतंय का? हो, बघते मी. माई, मला तुम्ही वाईट आहे, खूप वाईट आहे. मला मारलं. चला मुलांनो, सण संपला आणि शो पण संपला. खूप छान वाजवलं तुम्ही. बबलू, त्यांना त्यांचं मानधन दे. हे. काय मस्त शो होता ना भैरवीजींचा. कोणी लावला शो? काय घरात फक्त थंडाई होती, हो की ना बबलू? भांग कोणी आणली? जगन्नाथ. घरात या भांग कशी आली? कोणी पाजली भैरवीला? काय विचारतोय मी? भैरवीला कशाला कोणी भांग पाजायला पाहिजे? भैरवी आहे ती. हा, ती तिची पिऊ शकते की. हा, काय ना, तिची खोटी प्रतिष्ठा उधळली आहे ना, तेव्हापासून ती अशी उधळल्यासारखी वागतीये. तर तिची ती प्यायली असेल. कोण कशाला पाजतंय? नाही, ते सहज शक्य आहे. फक्त भैरवी तिलोत्तमाची बालमैत्रीण असल्यामुळे तिलोत्तमाला हे कधीच पटणार नाही. ती कधीच ते मान्य करणार नाही. अच्छा, म्हणजे या सगळ्याला आई पुन्हा डिफेंड करणार. कमाल आहे नाही? काय कसली डबी आहे पण?
मी ही डबी अनामिकाच्या हातात पाहिली होती. सावले लक्ष देते का? काय? काय अनामिकीने भांग आणली म्हणजे यांचाही प्लॅन होता कोणाला तरी भांग पाजण्याचा. अरे देवा, म्हणजे अनामिकाच्या हातून माईंना मला किंवा तिलोत्तमा मॅडमना भांग पाजायची होती. शक्यता आहे. पण असं का करतायत माई? अगं आता सगळं बरोबर होत होतं. ती भैरवी बोलणार पण होती पण तुझ्या सासूने काही बोलूच दिलं नाही ना. हे बघा, अनामिकानी हे सगळं केलं असेल असं काही मला वाटत नाही. भैरवीजींमुळे ती आपल्या घरात सगळ्यांची काळजी घ्यायला आली आहे. तिला हे सुचणं शक्य नाही. कदाचित भैरवीजींनीच स्वतः त्या थंडाईमध्ये भांग मिसळली असणार आणि स्वतःच त्या पाहिल्या असणार. बाबांचं म्हणणं बरोबर आहे. पण ठीक आहे, या निमित्ताने आपल्याला कळलं तरी त्यांचं काहीतरी गुपित नक्कीच आहे. सावलीची शंका खरी ठरली. काय गुपित? कसलं गुपित? काहीही गुपित वगैरे नाहीये. ती भांग प्याली होती आणि म्हणून काहीतरी बरळत होती. तुम्ही काय तिचं उगाच ऐकताय? हा, मुळात माझ्या घरात भांग कशी आली? हा, तिला कोणी पाजली भांग? आमच्यापैकी कोणीही भांग या घरात आणली नाही आहे. या घराचे संस्कार आम्ही विसरलेलो नाहीये. मॉम, ही डबी अनामिकाच्या हातात पाहिली होती मी. मी भैरवी माझे. मला तुम्हाला आमचं गुपित सांगायचंय. तुला जर कळलं ना, ही तिलोत्तमा, ही काढूच तिलोत्तमा, हे मी तुझ्यासोबत काय केलंय? तिलोत्तमा, माई काय झालंय ना? अशा का पडपडतात?